4 वर्षांनं लहान असलेल्या भावाच्या प्रेमात पडली विधवा बहीण. कुटुंबियांनी बोलावली पंचायत आणि मग पुढे झालं हे बघण्याआधी गुन्हेगार दुनिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. एक अजब प्रेम कहाणी समोर आली आहे. पश्चिम चंपारण जिल्ह्यातील विधवा बहीण तिच्या लहान भावाच्या प्रेमात पडली. दोघे असं काही प्रेमात पडले, त्यांनी वेगळे राहण्यास नकार दिला. दोघांना एकत्रच जगायचं आणि मरायचं होतं, पण कुटुंबियांनी आणि समाजांनी त्यांचं हे प्रेम नाकारलं. कुटुंबियांनी दोघांना शिक्षा देण्यासाठी पंचायत बोलावली, ज्यानंतर प्रेमी युगलानं पोलीस स्टेशनकडे सुरक्षेची मागणी केली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दोघांना स्थानिकांपासून सोडवण्यात आलं. पोलीस म्हणाले की लग्न करणं हा व्यक्तिगत भाग आहे, त्यात चुकीच्या पद्धतीनं हस्तक्षेप करणं योग्य नाही. कुणी कायदा हाती घेतला तर कारवाई केली जाईल. मीडिया रिपोर्टनुसार भाऊ बहिणीच्या प्रेमाची ही घटना बेतियाच्या बानू छापार भागातील आहे. महिलेच्या पतीचं साधारण 1 वर्ष आधी निधन झालं होतं. त्यानंतर ती 4 वर्षांनं लहान मावस भावाच्या प्रेमात पडली. दोघांनी सोबत आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला, पण कुटुंबियांनी हे नातं नाकारलं. त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकले नाहीत. अशात त्यांनी पंचायत बोलवली. इथं त्यांचं टक्कल करून गावातून धिंड काढण्याचं ठरलं. मात्र प्रेमी युगलानं वेळीच पोलिसांना याची सूचना दिली. पोलीस येताच या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून प्रेमी युगलांची सुटका केली. त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिकांना समजावलं की सर्वांना कायद्यानुसार लग्न करण्याचा अधिकार आहे. सोबतच इशारा दिला की कोणी त्यांना त्रास दिला तर कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रियकर सुनील कुमार म्हणाला की दोघंही एकमेकावर खूप प्रेम करतात आणि त्यांना लग्न करायचंय. सुनीलने सांगितलंय की त्यांचे कुटुंबीय या नात्यानं आनंदी नाहीत आणि ते लग्नाला विरोध करत आहेत. त्या प्रेयसीनं सांगितलंय की ते दोघेही लग्न करतील. प्रेयसी ही प्रियकरापेक्षा 4 वर्षांना मोठी आहे. महिलेच्या पतीचं निधन गेल्या वर्षी नदीत बुडून झालं होतं.